नमस्कार, निवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग अशी थालीपीठं. तर लहान मुलांच्या टिफिनसाठी नेहमी पडतो प्रश्न, काय बनवायचं? तर अशा वेळेस जर भाजणीचं पीठ रेडी असेल तर थालीपीठं अगदी झटकीपट होऊन जातात. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी सर्वप्रथम वाटण तयार करून घेणार आहे. तर 4 मिरची घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर 5-6 लसूण पाकळी, अर्धा इंच अद्रक घेणार आहे आणि अर्धा चमच जिरे घेणार आहे आणि हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. तोपर्यंत पीठ मळून घेऊयात. तर इथे परात घेतलेली आहे, यामध्ये 2 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. तर भाजणीच्या पिठाची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे, त्याची लिंक तुम्ही नक्की पहा. तर इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, 1/4 स्पून लाल तिखट, त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर, 1/4 स्पून गरम मसाला. इथे मी तयार केलेलं वाटण, मिरचीचं जे तयार केलेलं वाटण होतं ते यामध्ये टाकणार आहे. लहान मुलं खात असतील तर मिरची टाकू नका, असे पण खूप चविष्ट असे होतात. त्याचबरोबर 1 चमच मी पांढरे तीळ टाकणार आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेला कांदा पण यामध्ये आपण टाकणार आहोत. यामध्ये तुम्हाला भाज्या जर ॲड करायच्या असेल तर बारीक किसून तुम्ही भाज्या ॲड करू शकता. तर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमच आपण यामध्ये तेल पण टाकणार आहोत. आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे मळून घ्यायचं आहे. तर भाजणीच्या पिठाची पूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे. काही दिवसापूर्वी, काही महिन्यांपूर्वी मी भाजणीची रेसिपी टाकलेली आहे. तर इथे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ऐन वेळेस जर भाजणीचं पीठ नसेल तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल डाळीचं पीठ, गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं, हे सगळं मिक्स करून पण तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. तर इथे पाहू शकता छान असं हे पीठ मळून झालेलं आहे. तर आपण हे तेलाचा हात देऊन एका बाउलमध्ये हे काढून ठेवणार आहोत अगदी 5 ते 10 मिनिट आणि लगेचच थालीपीठाला सुरुवात करणार आहोत. हे पहा, एक 10 मिनटं झाले होते. तोपर्यंत आता थालीपीठाची तयारी करूया. ते एक कॉटनचं कापड मी घेतलेलं आहे ओलं करून, यामध्ये थोडंसं आधी पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि तयार केलेल्या पिठामधला छोटासा गोळा घेऊन ओलसर करून तो या कापडावर ठेवायचा आहे आणि परत थोडंसं पाणी लावून आपण याला हळूवार असं टॅप करणार आहोत. तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीने हे टॅप करायचं आहे आणि यामध्ये छोटे छोटे होल करून घेणार आहोत बोटाच्या साहाय्याने. हे पहा, म्हणजे तेल जर आपण सोडलं तर सगळ्या बाजूने ते थालीपीठ परतलं जाईल. तर इथे मी थोडंसं पॅनवर तेल टाकलेलं आहे आणि हळूवार ते कापड घ्यायचं आहे थालीपीठाचं आणि अशा पद्धतीने थालीपीठ आपण सोडून घ्यायचं आहे आणि कापड पुन्हा काढून घ्यायचं आहे. यानंतर तेल अशा पद्धतीने आपण टाकणार आहोत. जे आपण होल केले होते त्यामध्ये हळूहळू तेल सोडून घेऊयात आणि कडेने पण तुम्ही बटर पण यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. तर सुंदर असं हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत. बिलकुल पण गॅस मोठा करायचा नाही, म्हणजे मंद आचेवर जितकं भाजता येईल तितकं भाजा तुम्ही, म्हणजेच क्रिस्पी होऊन जातात थालीपीठं. जास्त मोठ्या आचेवर जर तुम्ही भाजलं तर त्याची टेस्ट ही वेगळी लागेल, पूर्ण शिजणार नाही ते. तर इथे मी थालीपीठ आपली रेडी झालेलं आहे. तर छान असा कांद्यासोबत आणि दही आणि खोबऱ्याची चटणी यासोबत इथे मी थालीपीठं खायला घेतलेले आहेत. तर खूप सुंदर असे चविष्ट आपली थालीपीठं तयार झालेले आहेत. तुम्हाला जसं चटणीची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे आणि भाजणीची पण
लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.